दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना आहे। 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत माहिती देत आहेत। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत घटनास्थळी। काय तिथली परिस्थिती आहे? त्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवल्याची माहिती समोर येते। नक्कीच नियम आपण बघू शकतो की मी सध्या मुंब्रा रेल्वे स्टेशनवरती आहे। जो ट्रॅक जो आहे तो ट्रॅक हा फास्ट लोकल ह्या ट्रॅकवरून जातात आणि ह्याच मार्गावरून आहे ना सकाळी कसारा ते सीएसटी दरम्यानची जी लोकल होती, फास्ट ट्रेन होती, ती फास्ट ट्रेन जात असताना याच रेल्वे पटरीवरती जवळपास 10 ते 12 प्रवासी पडले आणि त्यापैकी आता 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आणि ही घटना जी आहे ती सकाळच्या दरम्यान जी रेल्वेला लोकल गाड्यांना जी गर्दी असते, कदाचित असे सांगता येते जे लोक आहेत, प्रवासी आहेत, रेल्वे प्रवासी, की मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे कुठेतरी हे जे प्रवासी आहेत ते काही लटकले आहेत का रेल्वेच्या दरवाजांना आणि त्यांचा तोल जाऊन ते पडले आहेत का, अशी देखील शंका पोलिसांकडून आता वर्तवली जाते। पण सध्या या सर्व प्रवाशांना ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये घेऊन गेले आहेत। त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। आतापर्यंत 6 जण हे या घटनेमध्ये मृत्यू झालेत असा आकडा आलेला आहे। नीलम जी, नक्कीच या ठिकाणी महिला प्रवासी असल्याची सुद्धा माहिती समोर येते, त्या सुद्धा जखमी आहेत अशी माहिती समोर येते। नीलम, आपण बघतो की सकाळचा जो वेळ आहे तो खरं तर मुंबईच्या दिशेने कामावरती जाणाऱ्या प्रवाशांचा असतो आणि त्यामुळे लोकललाही प्रचंड गर्दी असते आणि त्या गर्दीचाच लोकलच्या या प्रवासामध्ये जे प्रवासी असतात ते अगदी प्रवास करताना लोकलच्या दरवाजांना म्हणजे लटकून देखील प्रवास करतात आणि त्यामुळेच कुठेतरी असं म्हटलं जातंय की हे जे प्रवासी आहेत ते दरवाजाला लटकून होते का आणि त्यांचा हात सटकून ते पडले आहेत का। जवळजवळ 12 जण ट्रॅकवरती होते, त्यापैकी आता काही जणांचा मृत्यू झालेला आहे। निलम जी, नक्कीच आपण पाहतोय आपल्या मागे पोलिसांचा बंदोबस्त आता या ठिकाणी वाढवलेला पाहायला मिळतोय। पोलिसांकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का? सध्या सध्या या ठिकाणी गर्दी होऊ नये याचा पोलीस बंदोबस्त करतात, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जो ट्रॅक जो आहे खरं तर या ठिकाणी रेल्वे जी आहे ती थांबत नाही, कारण की जी फास्ट ट्रेन आहे ती कल्याण, दिवा, ठाणे, घाटकोपर असा जो मार्ग आहे, कुर्ला आणि भायखळा आणि सीएसटी फास्ट ट्रेनचा जो मार्ग आहे तो काही मोजक्या स्टेशनवरती ट्रेन थांबली जाते। मुंब्रा स्टेशनवरती ट्रेन थांबली जात नाही। पण सध्या इथे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यासाठी आता पोलिसांचा बंदोबस्त, रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। नीलम जी, नक्कीच आता सध्या मध्य रेल्वेकडून काय माहिती देण्यात येते? कारण आपण पाहतोय की मृतांचा आकडा वाढलेला आहे। याआधी 5 जणांचा मृत्यू होता, मात्र आता 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। रेल्वे पोलीस आता सध्या अजून तपास करत आहेत की नेमकं ही घटना घडली कशी, प्रचंड गर्दी असते, धक्काबुक्की झाली आहे का, या सगळ्या गोष्टी पुढचा भाग आहे। पण त्याचा तपास आता ते करत आहेत। पण जे प्रवासी जे पडलेत त्यांना उपचार मिळावा म्हणून सध्या कळवा रुग्णालयामध्ये प्रवाशांना घेऊन गेले आहेत। आता त्यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडा जो आहे तो 6चा आकडा, त्यात काही महिला देखील आहेत। जे त्याच्यातून वाचले असतील त्यांच्याकडून अधिकची माहिती आपल्याला या मिळू शकते। नीलम जी, नक्कीच किती प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, किती प्रवासी जखमी आहेत त्या संदर्भात काही माहिती आहे? कारण की महिला सुद्धा यामध्ये जखमी आहेत, एका महिलेचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। सध्या 10 ते 12 जणांचा आकडा होता, पण त्यामध्ये 6 मृत्यू झालेले आहेत असा आकडा रेल्वे प्रशासनाने सांगितलेला आहे। जी, नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आता गर्दी कमी झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय, आपण आत्ताची ही लाईव्ह दृश्य मुंब्रा स्थानकावरून आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आता कुठेतरी कमी झालेली आहे। पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मुंब्रा स्थानकावरील ही दृश्य आहेत। पोलीस आता या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात आता रेल्वे प्रशासन या संदर्भात आता सविस्तर माहिती देणार आहे। नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती आता दिली जाणार आहे।
6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. कसारा CSMT मधील प्रवासी पुष्पक एक्सप्रेसला घासले गेल्याची ही आत्ताची अपडेट आपण पाहतोय. लोकलला लटकलेले प्रवासी एक्सप्रेसला घासल्याने पडले आहेत. आपले प्रतिनिधी मनीष आपल्यासोबत जोडलेले आहेत. मनीष, आपण पाहतोय या ठिकाणी लोकल मधले काही प्रवासी होते जे एक्सप्रेसला घासले गेले. बाजूनीही रेल्वे, दोन्ही रेल्वे या बाजूनी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते. दिनात जर आपण बघितलं तर हे जे 2 ट्रॅक जे दिसत आहेत, एक अप आणि एक डाऊन जो ट्रॅक आहे, एक कसाऱ्याच्या दिशेने जाणारा ट्रॅक आहे आणि एक CST कडे जाणारा ट्रॅक आहे. पण मुळात जी एक्सप्रेस गाड्या ज्या धावल्या जातात त्या दुसऱ्या ट्रॅकवरून धावल्या जातात. खास करून जो कळवा मुंब्र्याचा जो डोंगर आहे, त्या डोंगर परिसरातून जो टनर आहे, त्या टनरमधून ह्या गाड्या, एक्सप्रेस गाड्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.